मला वाटतं नेटवर्किंग हा फक्त एका ऑर्गनायझेशनल किंवा एका फोरम लिमिटेड नाही आहे. नेटवर्किंग हा इट इज अ पार्ट ऑफ लाईफ आणि मला तुमच्या बऱ्याच पर्सनल स्टोरीज माहीत आहेत की यू हॅव बिल्ड नेटवर्क्स, म्हणजे 20 वर्ष 15 वर्ष तुम्ही रेग्युलरली भेटता काही लोकांना. तर बिझनेसच्या व्यतिरिक्त पण नेटवर्क्स असतात म्हणजे बाहेरच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा इन्फ्लुएन्सिंग काही मोठ्या पर्सनॅलिटीज बरोबर असतील. तर हे नेटवर्क्स कसे बिल्ड करायचे आणि ह्याचा काय फायदा होतो? माझ्याकडे माझ्या शाळेचं नेटवर्क आहे, कॉलेजचं नेटवर्क आहे, बिझनेसचं नेटवर्क आहे, समाजाचं नेटवर्क आहे. म्हणजे ह्या सगळ्या नेटवर्क्सना मी जपून ठेवलेलं आहे आणि आय नर्चर इट. हाऊ यू शुड बिहेव इन अ नेटवर्क इज अ सेल्फ एज्युकेशन दॅट यू शुड टेक. यू शुड ऑब्झर्व स्मार्ट नेटवर्कर्स. सगळ्यात थराला नेटवर्किंग असतं, म्हणजे ॲट टॉप बिझनेसमॅन लेवल अँड ऑल्सो ॲट द बॉटम बिझनेसमॅन लेवल. आपण नेहमी आपल्यापेक्षा मिनिमम एक लेवल वरच्या लोकांना कसं भेटू शकतो ते महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्याच लेवलच्या लोकांना भेटलात किंवा somebody whose scale is smaller than yours, some of them can be, not all of them, तर तुम्ही कुठच्या रूममध्ये असता हे पण अतिशय महत्वाचं ठरलं जातं नेटवर्किंगमध्ये. हाऊ यू शुड डू नेटवर्किंग इज यू शुड वर्क सिन्सिअरली टुवर्ड्स मेकिंग युअर सेल्फ ॲज अ ब्रँड अमॉंग्स दॅट नेटवर्क. आणि हाऊ कॅन दॅट हॅपन? बाय युअर बिहेवियर. कारण लोक, यू नीड टू बिकम मॅग्नेटिक इनफ फॉर द पीपल टू गेट कनेक्टेड विथ यू. अँड हाऊ कॅन दॅट हॅपन? बाय सेल्फलेस सर्व्हिस टू द पीपल इन युअर नेटवर्क. करेक्ट. आणि जर तुम्ही करत गेलात तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होतो बिझनेसमध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा. अनेक असे प्रॉब्लेम्स असतात जे बिझनेस माइंडनी किंवा बिझनेसच्या रिसोर्सेसनी सॉल्व्ह होत नाही, ते नेटवर्कच्या मार्फत क्लिअर केले जातात. भरपूर वर्षांअगोदर मी एक मीटिंग बोलवली माझ्या घरी. माझ्याकडे सगळ्या समाजाचे मित्र आहेत आणि मी त्या मित्रांना सांगितलं की आपापल्या समाजामध्ये तुम्ही चांगलं कार्य करा, सोशल नेटवर्क बनवा. कारण भविष्यामध्ये लोकांना काय प्रॉब्लेम असला तर तो नेटवर्कच्या मार्फत सॉल्व्ह होऊ शकतो. लोकांना काय ऑपॉर्च्युनिटी असली तर तो नेटवर्कच्या मार्फत आपण कमवू शकतो. आणि तसंच मी घडवलं. तर आता माझ्याकडे अनेक समाजाचे लोक जे टॉप पोझिशन्सवर बसलेले आहेत, त्यांच्याबरोबर दोस्ती असल्यामुळे मला जर काय प्रॉब्लेम असला तर 1 फोन कॉल, मला जर काय ऑपॉर्च्युनिटी असली तर 1 फोन कॉल. आणि या नेटवर्कचा फायदा जीवनभर होत राहतो. या नेटवर्कमध्ये लोकांची लग्न होतात, बिझनेसचे कोलॅबरेशन्स होतात, मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स होतात, डिफरन्सेस सॉल्व्ह होतात, प्रॉब्लेम्स मिटवल्या जातात. तर या नेटवर्कचे असे अनेक फायदे घडतात जीवनभरामध्ये. पण यू शुड कीप नर्चरिंग दॅट नेटवर्क अँड यू शुड ऑल्सो बी अ स्ट्रॉंग रिसोर्स ऑफ एव्हरी नेटवर्क दॅट यू आर अ पार्ट ऑफ.